आपल्यासोबत हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर आहेत. सर, काय सांगाल? विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यात काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले असे बोललं जातं. त्यात नांदेडच्याही आमदारांचा समावेश असल्याचे चित्र पाहायला मिळतं. परवा जे विधान परिषद निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये 5-7 मतं क्रॉस वोटिंग झाली असं त्या ठिकाणी मताची संख्या कमी झाल्यामुळे त्या दृष्टीवरून लक्षात आलं. पण आता कोणाचे मतं क्रॉस वोटिंग झाली हे आता पक्ष त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी करून त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल त्याच्यावर. आपण जर बघितलं तर जितेश सांतापूरकर यांनी भाजपाचे महामंत्री संजय उपाध्याय, त्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. ते भाजपात जातील अशी चर्चा सुरू झाली. काय वाटतं? तर त्यांच्या बाबतीमध्ये आता मी परवा मीडिया किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचलं की जितेश शांतापूरकर यांनी आपण कोण उपाध्याय आणि त्या ठिकाणी साहेबांची भेट घेतली असं त्याच्यात त्या बातमीतून कळायलं. आता त्यांच्या मनात काय आहे ते आता मी काय सांगू शकतो. त्या ठिकाणी परवा मला भेटल्यानंतर ते म्हणले मी काँग्रेसमध्येच आहे. पण आता ते अशा उलटसुलट बातम्या यायल्यात, त्यानंतर काय माझी त्यांची भेट नाही. पण त्यांचा काय निर्णय आहे ते का मी काय सांगू शकणार नाही. खासदार वसंतराव चव्हाण असं माहीत की जितेश सांतापूरकर यांनी लोकसभेला काम केलं नाही, विधान परिषद सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं नाही. काय वाटतं? त्या बाबतीमध्ये लोकसभेला प्रचार केला नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाहेर निघालं नाही हे मला वसंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. पण क्रॉस वोटिंगच्या बाबतीत मी काय सांगू शकणार नाही. ते पक्ष त्या ठिकाणी चौकशी करून सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी समोर येणारच आहे. पण जर यावर कारवाई झाली पाहिजे का? यापूर्वी बघितलं तर कारवाई झालेली नाही. काँग्रेस कुठेतरी मोबाईल भूमिका घेतं का पक्षविरोधात काम करणाऱ्या लोकांविरोधात? आता ते काय पक्षश्रेष्ठीनं त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी योग्य निर्णय घेईल त्याच्या बाबतीत. सर, आपण हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडीकडून जे ठाकरे शिवसेनेकडून सुभाष वानखडे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जे आहे ते सूर्यकांतताई पाटील असतील, हे इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं. आणि आता निवडणूक आहे विधानसभेची, आता 2-3 महिन्यावर आली आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटते की आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतील. आणि पण महाविकास आघाडीच्या जो काही तिन्ही पक्षाचा निर्णय आहे, जिथं जो स्टँडिंग आहे, स्टँडिंग पक्षाचा जो आमदार आहे तर त्याच पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल. जिथं शिवसेना ठाकरे गटाचा आमदार स्टँडिंग आहे त्या ठिकाणी त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि जिथं राष्ट्रवादीचं असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल. आणि जिथं समजा तिन्ही पक्षाचे आमदार नाहीत त्या ठिकाणी पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेतील. सर, आपण जर बघितलं तर माजी खासदार सुभाष वानखडे असं म्हणतात की हातगाव हिमायतनगरसाठी मी इच्छुक आहे आणि जे आहे ते पक्षानं सर्वे केला पाहिजे. कुठेतरी तुमच्या कामावर संशय व्यक्त होते असं वाटतं का? मी स्वतः आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, त्यांनी जे सांगितलं की पक्षांनी सर्वे करून सर्वेमध्ये जो कोणी टॉपवर असेल, जे कोणी मेरिटमध्ये असेल अशाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे. मी स्वतः त्या ठिकाणी त्या गोष्टीची मागणी करतो की जो कोणी मेरिटमध्ये पहिला येईल त्याला पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. पण तुम्ही विद्यमान आमदार आहेत, 5 वर्ष काम केलं, तुम्हाला काय वाटतं? मला माहीत आहे, मी काम केलं. मी लोकांच्या सहवासामध्ये असतो, लोकांच्या अडीअडचणीमध्ये जाऊन जातो. तालुक्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी जे काही करायचं त्या ठिकाणी मी केलं हे लोकांना माहीत आहे. त्याच्यामुळं मला 100% खात्री आहे की हातगाव हिमायतनगर तालुक्यातील जनता जनार्दन हे माझ्या पाठीशी आहे आणि निश्चित ते माझ्या बाजूनच त्या ठिकाणी त्यांचा एखाद्या वेळेस सर्वे जरी झाला तर मला इतकी आत्मविश्वास आहे की तेच सगळी मतदारसंघातली मंडळी माझ्याच बाजूने आशीर्वाद त्या ठिकाणी देते याची मला खात्री आहे. काल आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. काय चर्चा झाली? काय संघटनात्मक चर्चा झाली? निवडणुकीच्या बाबतीत काय चर्चा झाली? परवाला आमची मिटिंग होती. नाना भाऊने त्या ठिकाणी आमचे वेणुगोपालजी आले होते, प्रभारी चेनितला साहेब आले होते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सगळे सिनियर नेत्यांच्या अध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक झाली. त्या बैठकीला त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं. त्या बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पक्ष कार्यालयामध्ये गेलो, ज्या दिवशी मी नानाभाऊच्या सोबत त्या ठिकाणी होतो आणि गोर सेनेच्या जे बंजारा समाजाची संघटना आहे
त्या संघटनेने त्या ठिकाणी काँग्रेस पक्षासोबत काम करण्यासाठी काँग्रेससोबत युती केली आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये मी भेट घेण्यास गेले असता नानाभाऊ म्हणले थांबा आपण कार्यक्रमाला मला सुद्धा थांबून घेतलं आणि बाकी जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा झाली. साहेब, आपण जर बघितलं तर काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण भाजपात गेलेत. लोकसभेला भाजपा उमेदवाराचा पराभव झाला, मात्र आता विधानसभा तोंडावर आल्यात. अशोकराव चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळे काही फटका बसेल का महाविकास आघाडीला? मला काय म्हणायचं, अशोक चव्हाण साहेब हे नेते आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी पक्ष सोडून त्या ठिकाणी भाजपमध्ये गेलं असताना सुद्धा नांदेड लोकसभेच्या जनतेने या ठिकाणी केंद्र शासनावर आणि राज्य शासनावर जे रोष मतदारांचा होता ते त्या ठिकाणी मतदारांनी मतदानाच्या रूपातून दाखवून दिलं आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताने त्या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने आशीर्वादाने विजयी केलं आणि माझ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना आम्ही जवळपास 1,00,000 मताच्या वर लीडने त्या ठिकाणी 3 मतदारसंघातून जनतेने त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन निवडून दिलं. कारण जनतेचा रोष हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर एवढा रोष आहे की जे काही आश्वासन दिलं या आश्वासनाची कुठलीच पूर्तता यांनी केलेली नाही. आपण जर बघितलं तर तुम्ही हातगाव हिमायतनगर मतदारसंघातून आमदार आहात. तो मतदारसंघ हिंगोली लोकसभेत येतो. आता हातगाव हिमायतनगरची लढत कशी असेल? नाही, हातगाव हिमायतनगरची लढत आता पुढचा जागा कोणाला सुटेल अजून काही निश्चित नाही. भाजपची मंडळी भाजपसाठी जागा मागते, शिंदे सेनेची मंडळी शिंदेसाठी त्या ठिकाणी शिंदे सेनेसाठी जागा मागते. अजून त्यांचं अजून क्लिअर झालं नाही की ही जागा कोणाला सुटणार आहे. आणि मी स्वतः सांगतो की मी महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार म्हणून आज माझी उमेदवारी फिक्स आहे आणि मी या ठिकाणी कोणी म्हणतात की कामाला लागले का साहेब, मी गेल्या 5 वर्षाला निवडून आलो तेव्हापासूनच कामाला लागलेला माणूस आहे. त्याच्यामुळं मी सतत लोकांमध्ये राहतो. जे लोकांमध्ये राहत नाहीत त्याला कामाला लागायची गरज पडते. मी सतत 5 वर्ष झाले लोकांच्या सेवेमध्ये. निश्चितच हे होते आमदार माधवराव पाटील जळगावकर, ज्यांनी सांगितलं की सर्वे जरी केला तरी जनमानसात माझंच नाव आहे आणि माझी उमेदवारी फिक्स आहे आणि असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.